काय सांगाल तुम्ही का नाफेड आज देखील मार्केटमध्ये उपस्थित झालेले नाही आहे? खरं तर बऱ्याचशा दिवसापासून मागणी होती का नाफेड NCCFने थेट बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करावा, जेणेकरून नाफेड NCCF आणि व्यापाऱ्यांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होऊन दोन पैसे शेतकऱ्यांना मिळेल. पण तसं होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्या पद्धतीनं आमदार खासदार यांनी मिटिंगा घेतल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये, पण त्याला सगळ्याला केराची टोपली दाखवली या प्रशासनाने. कारण यांची इतकी ताकद वाढली की यांच्यापुढं सगळे हातबल आहे आणि ही एक मोठी लॉबी आहे. मुळामध्ये हे एक पिक्चर तयार करतात. 12 रुपयात शेतकरी देत नाही, 15 रुपयात शेतकरी देत नाही. मग कांद्याचं ज्या का अटी शेतकरी ज्या होत्या का पूर्वी हा असा सुपर कांदा नाफेड घ्यायचा, खरेदी करायचा, मग त्यांनी एक वातावरण तयार केलं का कांदा खराब झाला म्हणून शेतकऱ्यांकडे कांदा नाही. म्हणून आता ऊन लागलेला कांदा, काजळी लागलेला कांदा हा सुद्धा चालेल. हा आजच्या मितीला मार्केटमध्ये 4 रुपयापर्यंत हा कांदा मिळतो आणि हाच जर कांदा 1580 रुपयांनी जर थेट बाजार समितीत जर खरेदी केला तर नक्कीच शेतकऱ्यांना पर क्विंटल 1000 रुपयाचा फायदा होऊ शकतो. अन्यथा हा जर कांदा बाहेर घेतला तर ह्या ज्या काही खरेदी करणाऱ्या ज्या संस्था आहे ह्याच मालामाल होतील, अधिकारी मालामाल होतील. म्हणून हा कांदा नाफेडने बाजार समितीत सरकारने सुद्धा यांच्यावर कठोर असे निर्बंध लागून तिथं खरेदी करणं भाग पाडायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळेल. नाफेड हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे का? नाही, मुळामध्ये काय माहिती आहे का, ग्राहक हिताचं पण नाही आणि शेतकरी हिताचं बी नाही. कारण कांदा हा काही पॅकिंग मटेरियल नाही आहे. कारण पॅकिंग करून ठेवलं तर हा कांदा कसाही घेऊन आणि कसाही पाठवतात. कारण याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. म्हणून केंद्र सरकारने थोडंसं शहाणा होऊन हे मिलिटरीच्या ताब्यामध्ये कांद्याची खरेदी आणि कांद्याची ठेवण्याची व्यवस्था ही देशाच्या मिलिटरीच्या हातात द्यायला पाहिजे. जर यांना ग्राहकांचा लय जास्त पुळका आहे. कारण आता कोणत्याही संस्थेवर भरोसा राहिला नाही. कारण हा लूज नाशिवंत कांदा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात याच्यात भ्रष्टाचार होतो. कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हे घातकी निर्णय घेतं, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये कांद्याचे ज्यावेळेस भाव वाढतात त्यावेळेस अचानक निर्यात बंदी केली जाते, त्याच्यावर वेगवेगळे निर्यात शुल्क लावले जातात. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नाही त्यावेळेस सरकार हे झोपेचं सोंग घेतं. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आता जागृत होणं गरजेचं आहे. आपले जे पावड्याचे दांडे ते सुद्धा आता शेतकऱ्यांनी तयार ठेवले पाहिजे. कारण हे सरकार शेतकऱ्यांचं ऐकणार नाही. कारण ज्या पद्धतीनं जिथं जी लोक संघटित असतात, तुम्ही बघा हे नाफेड NCCFवाले मस्त पिक्चर तयार करून यांनी काय केलं, पूर्वीचे जे काही अटी शर्ती त्या शिथिल केल्या आणि नंतर निकृष्ट दर्जाचा म्हणजे काजळी असलेला चालेल, डागी असलेला चालेल. यांना हे माहिती आहे का, कांद्याला छोटं जरी होल असलं तर त्याच्यावर चाचण्या जाऊन मोठ्या प्रमाणात कांद्याची सड तयार होती. म्हणजे असे सुद्धा कांदे यांनी शिथिलता निर्माण करून आणली. चांगली गोष्ट आहे, पण ती चांगली गोष्ट कधी होईल, थेट बाजार समितीत कांदा जर खरेदी केला तरच. अन्यथा बाहेर जर केला तर मोकार पैसे लोकच कमवतील पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. नाफेडने हा मार्केटमध्येच कांदा खरेदी केला पाहिजे अशीच मागणी शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.